तर नंदनगरीत स्वागत। याच्या पुढे आपल्या देवाजी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कडनं काही छोटासा सत्कार समारंभ आहे, तो मी मान्यवरांना आमंत्रित करतो। माननीय श्री रावल सर, मुंबई बीडीए यांचा सत्कार देवाजी सर एमपी नंदुरबार तालुका यांनी यहाँ पे उपस्थित अहमदाबाद श्री भरत भाई पाचाने, अहमदाबाद बीडीए और एमपी। याच्या पुढे आपले गजेंद्र भास्कर सोनवणे, चाळीसगाव एमपीओ यांचा सत्कार अमोल पाटील यांनी करावा। सौरभ राजेंद्र पाटील, तालुका एमपीओ पाचोरा यांचा सत्कार आपले मनोज पाटील सर यांनी करावा। आपले नंदुरबारचे कृषी अधिकारी आनंद कामने सर यांचा सत्कार आमच्या टीमचे आंग्रेसा सर यांनी करावा। याच्यानंतर सुनील बाविस्कर, चाळीसगाव एमपीओ यांचा सत्कार आमच्या टीमचे राजेंद्र मारणार सर यांनी करावा। श्रावण चव्हाण यांचा सत्कार हेमंत पवार सरांनी करावा।
रोणाळे गावाचे आपले सामाजिक कार्यकर्ता रतन ठाकरे यांचा सत्कार आपले आमच्या टीम मधनं पवन कटारे यांनी करावा. मिस्टर पटेल अंकलोल तालुका गुजरात यांचा सत्कार देवाजी सरांनी करावा ही विनंती करतो. हो. आपलं जे आज कामाचं भूमिपूजन आहे त्यांचे जे इंजिनियर नेरकर रावसाहेब सर यांचा सत्कार कार्तिक सरांनी करावा अशी विनंती करतो मी. बागलाण तालुक्याचे MPO यांचा सत्कार आमच्या टीमचे सुभाष गांगुडे सर यांनी करावा. निलेश शाह विजामपूर यांचा सत्कार आमच्या टीमचे हिमांशु मराठे यांनी करावा. अनिल धनगर यांनी स्टेजवर यावे. माननीय श्री बारकुळ शिरोडे सर यांचा सत्कार आमच्या टीम मधले किशोर ओगले सरांनी करावा. सिंत्रे नाना यांचा सत्कार आमच्या टीम मधले सुनील वराडे यांनी करावा. राजकिश यादव MCL BDA यांचा सत्कार आमचे देवाजी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी MPO तालुका हे करतील.
सर्व इथे जमलेल्या मान्यवरांचे, आमचे देवाजी सरांचा सत्कार कार्तिक रावल सर BDA यांनी करावा. नंदुरबार तालुक्यात एक खूपच चांगली टीम काम करते आणि मला माहिती आहे ते स्वतःचं सरकार स्वतः करणार नाहीये. तर टीमचे सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. जेवढे इथे असतील त्यांचा सगळ्यांचा सत्कार मी स्वतः करणार आहे. प्लीज यावं वरती सगळ्यांनी या. सगळ्यांनी यावं. जेवढे टीमचे लोक इथे असतील त्यांना माझी विनंती आहे सगळ्यांनी स्टेजवर यावं. कारण आज जे काय शक्य झालंय, जे काय घडलंय त्याच्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे. सगळे आले. काही हरकत नाही. प्रतिकात्मक देतोय, सगळ्यांना शाल देता येणार नाही. इथे बुके आणि इथे नारळ. थँक्यू कार्तिक सर व इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे, ज्यांचं सत्कार राहिला असेल आमच्या देवाजी ॲग्रो टीमकडनं एक माफी असावी आणि तीच तुम्ही सत्कार स्वीकारावा. व यापुढे आपला जो आता कार्यक्रम आहे तो काही आपला जो पायाभरणी त्या कार्यक्रमाचे स्वरूप होईल. याच्या अगोदर आपले मुंबईचे BDA कार्तिक सर यांनी 2 शब्द व्यक्त करावे. मी त्यांना बोलवतो. देवाजी ॲग्रो प्रोड्युसरच्या या ठिकाणी उद्घाटनानिमित्त आलेले आजचे प्रमुख मार्गदर्शक कार्तिकजी रावल सर आणि त्यांच्या सोबत आलेले विविध पदाधिकारी. कारण मी थोडंसं या कंपनीच्या पूर्ण माहिती घेतलेली नाही. देवाजी हे माझे मित्र आहेत आणि मला एक परवा त्यांनी ऑफिसला बोलवलं आणि असं सांगितलं की असा प्रकार आहे म्हणून मी ते डिटेलमध्ये काही सांगता येणार नाही. तुमच्या पदाचं नाव घेता येणार नाही, मला माफ करा. तर मित्रांनो, आता बसल्या बसल्या इथं अर्ध्या तासापासून कार्तिक सरांचं आम्ही ऐकत होतो. काय होईल, काय होणार नाही ह्या गोष्टी तर ठीक आहेत, परंतु त्यांचा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट जसं त्यांनी 2-4 उदाहरणं आपल्याला दिलेली, त्या उदाहरणानुसार आज जो काम त्यांनी हातात घेतलेलं आहे त्या कामाची खरोखर पुढे जाऊन आपल्याला अत्यंत गरज वाटणार आहे. कारण त्यांच्या बोलण्यावरनं आणि त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे त्याच्यावरनं निश्चितपणाने आपल्याला वाटतं की येणारा काळ हा या प्रोजेक्टसाठी अगदी सुवर्ण काळ ठरेल. आणि ज्या ज्या वस्तू बनणार आहेत त्या वस्तू ह्या काळाच्या आपण ज्याला म्हणतो ना काळाची गरज आहे म्हणून, तर पुढे त्या ज्या गोष्टी आहे ते मुबलकतेने आपल्याला म्हणजे मिळतील. एखाद वेळेस मी तर असं म्हणतो गव्हर्नमेंट त्या गोष्टी कंपल्सरी करतील. कारण जेव्हा आपल्याला पर्यावरणाचं संतुलन ठेवायचं असेल तर ह्या गोष्टी यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी करूनच घ्याव्या लागतील. त्याशिवाय कारण पुढे जाऊन पर्याय नाही आहे. आज आजची तारीख मला वाटतं 8 जून आहे, सॉरी 8 जुलै आहे. 8 जुलैपर्यंत आपण असं टक लावून बघतोय, पाऊस पडत नाही. आता पाऊस पडत नाही याला सुद्धा ह्याच गोष्टी कारण आहेत जे मगाशी ते 2 तासापासून बोलत होते. तर ह्या ज्या गोष्टी आहे
पाऊस वेळेवर पडण्यासाठी असले प्रोजेक्ट जर राबले आणि ज्याला आपण हे म्हणतो त्याला सेंद्रिय बायो सीएनजी म्हणा, बायोगॅस म्हणा, अजून त्यांचे जे आता गायींच्या याच्यापासून गोबरपासून गायींच्या मूत्रापासून विविध प्रोडक्ट ते तयार करणार असे म्हणले. आणि ह्या गोष्टी आपण ऐकतोय ना, हे काय आज त्यांनी नवीन चालू केलेला असा प्रकार नाहीये. बायो सीएनजी नाव हे आपण ऐकतोय, रामदेव बाबांच्या प्रोडक्ट मधनं आपण ऐकतोय गायीपासून, गायीच्या गोबरपासून हे बनतं, गायीच्या मूत्रापासून हे बनतं, पण ते लिमिटेड आहे. यांचं जर मोठं, यांचे स्वप्न मोठे आहेत तर त्या गोष्टी सहजपणे या ठिकाणी घडू शकतील. मला याच्यातलं पूर्ण माहित नाही, परंतु देवाजींनी मला एक दीड तास त्यांच्या ऑफिसला नंदुरबारला बसवलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं, मला ते पटलं, म्हणून मी या ठिकाणी आज आलेलो आहे. आणि यांची प्रचार यंत्रणा जरी कमी असली पण ते सांगत होते की साधारणतः 4-5 महिन्यानंतर वेटिंग लिस्ट राहील असं ते बोलत होते. की हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे. महाराष्ट्रात जवळपास 80-85% तालुके, माझ्या माहितीनुसार 80-85% तालुके त्यांनी कव्हर केलेले आहे. आणि आजच्या मितीला जसं कार्तिक सर इथं बसले असे 15 कार्तिक सर मला वाटतं महाराष्ट्र आणि देशात आज उद्घाटन करतायत असं बोलता बोलता ते बोलले, म्हणून मी या ठिकाणी सांगतोय. जर 15 ठिकाणी आज उद्घाटन होतंय म्हणजे आपण कुठं फसण्याचं किंवा काय होण्याचं प्रश्नच नाही. आणि कार्तिक सरांनी बोलता बोलता गॅरंटी दिली आहे की आजच्या एका वर्षाला या ठिकाणी पुन्हा नारळ फुटेल. म्हणजे बॉयलर ते या ठिकाणी ते प्रोडक्शन चालू होऊन जाईल असं ते म्हणताय आपल्याला. तर निश्चितपणाने जेव्हा एवढी मोठी टीम आता महाराष्ट्रच नाही देश लेवलच्या गोष्टी करतायत, देशभर हे काम चालू आहे असं ते म्हणतायत, तर निश्चितपणाने या ठिकाणी एक चांगला उपक्रम देवाजींचं या ठिकाणी, देवाजी आणि त्यांच्या टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो शब्दसुमनाने. कारण नंदुरबारला आणण्यामागे तुमच्या सिंहाचा वाटा आहे. आणि नंदुरबारला हे प्रोजेक्ट जर चालू झालं तर नंदुरबार तालुकाच नाही तर नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा तुमची टीम काम करत असेल. तुमच्यासारखीच नंदुरबार जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांमध्ये आणि लोकसभा क्षेत्रामध्ये हे प्रोजेक्ट चालू असतील असं तुमच्या बोलण्यावरनं, चर्चावरनं मला कळलेलं आहे. आणि नंदुरबार जिल्हा, नंदुरबार लोकसभा क्षेत्र, धुळे जिल्हा हे लवकरच प्रदूषण मुक्त होईल. कारण हे प्रोजेक्ट तसे आहेत, जे प्रदूषण आज जे होत आहे त्याला मुक्त करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा रोजगार मिळवून देण्यासाठी. बोलता बोलता देवाजी बोलले होते आणि रावल सर बी सांगत होते की साधारणतः महिन्याला 50,000 रुपये एका शेतकऱ्याला त्या जो ग्रास आपलं गवत आहे त्या गवताची इन्कम ते सांगताय. जर असं झालं तर मला वाटतं आजचे दिन, सोन्याचे दिवस हे फार दूर नाहीत अशा पद्धतीने जर झालं तर. आणि केंद्र सरकार सुद्धा विशेष लक्ष देत आहेत असं यांचं म्हणणं आहे. आणि आपण बी वाचतोय, आपण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय. तर या ठिकाणी एक भारतीय बंजारा क्रांती दल आणि मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे, या दोघं संघटना आणि पक्षाच्या वतीने आपल्या या कार्याला शुभेच्छा देतो. आणि हे कार्य लवकरच भरभराटीचे हो अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिली म्हणून या ठिकाणी आयोजकांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुम्ही आमच्या कंपनीबद्दल व आपल्या नंदुरबार तालुक्याचे पर्यावरणाचे संरक्षण कसं होईल यात थोडक्यात तुम्ही समजवलं व माहिती दिली. याच्या पुढे आपले गुजरातचे गजेंद्र सर चाळीसगाव यांना आमंत्रित करतो, त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे. इथे आलेले आमच्या MCL कंपनीचे नॅशनल प्राईम बिडे कार्तिक राहुल सर, आमच्या इतर तालुक्यातील बिडे आणि MP ओनर म्हणजे आमच्या पाचोऱ्याचे
बडगावचे सटाण्याचे MP होणार आले, गुजरातमधल्या काही तालुक्यांचे MP होणार आहेत. आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमच्या तालुक्यातील सगळे मेंबर्स, जे MPO मेंबर्स आहे, जे चॅनल पार्टनर्स आहे, आणि खास करून देवाजी सरांची टीम आणि MVP टीम, सगळ्यांना अभिनंदन की हा प्रोजेक्ट तुम्ही खूप कमी दिवसात इथपर्यंत आणून ठेवला. याला कारण असं आहे की देवाजी सरांची जी कामाची पद्धत जी आहे ती मी 2 ऑक्टोबरला सेम याच जागेवर एक प्रोग्राम झाला होता, भूमिपूजन सोहळा. त्या सोहळ्याला मी स्वतः उपस्थित होतो, सर पण आले होते. ॲक्च्युअली सांगतो की 2 ऑक्टोबरला ज्या ताकदीने त्यांनी सांगितलं होतं की येणाऱ्या वर्षाच्या आत इथं फॅक्टरी उभी राहील, त्यावेळेस त्याला जे कंपनी काही क्रायटेरिया लावलेले आहेत, म्हणजे इतके मेंबर करणे, त्याच्याबरोबर इतर काही कामं आहेत, इतर काही परमिशन्स आहेत, गव्हर्नमेंटचे अदर काही फॉर्मॅलिटीज आहेत, हे सगळं आम्हाला माहिती होतं, कारण ते आम्हाला पण करायचं आहे आणि करतोय आम्ही. ते किती अवघड आहे, त्याच्या मागे काय कामं आहेत ते आम्हाला जाण होती. आणि तरी आम्हाला कुठेतरी वाटत होतं की सर 1 वर्ष म्हणजे खूप लवकर सांगतायत. पण ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं, आपल्या सगळ्या लोकांनी त्यांना सपोर्ट केला, तुमचं खास अभिनंदन. कारण नंदुरबार तालुक्याची टीम ही भारतात 8व्या नंबरला आहे, भारतात 8व्या नंबरला. आणि ही अभिमानाची गोष्ट आहे तुमच्यासाठी आणि MCL परिवारासाठी सुद्धा. आणि या प्रोजेक्ट बद्दल जर सांगायचं तर सरांनी बऱ्याचशा गोष्टी त्यांनी नमूद केल्या की प्रदूषण मुक्त होणार आहे. बऱ्याच लोकांचा रोजगाराचा जो आज प्रश्न आहे गव्हर्नमेंट बरोबर पदाधिकाऱ्यांसमोर, आपल्या सगळ्यांसमोर, तो सुद्धा बऱ्यापैकी आपण सोडवणार आहात या प्रोजेक्टच्या माध्यमातून, MCLच्या मिशनच्या माध्यमातून. आणि खास करून मी एकच गोष्ट नमूद करेल की हा प्रोजेक्ट फक्त एक बिझनेस नाही आहे, हे एक मिशन आहे. देशाला प्रगतीकडे नेणं, प्रदूषण मुक्त करणं, रोजगाराची समस्या कमी करणं, आणि जे आपण आज आयात करत आहोत इंधन, हे कमीत कमी म्हणजे आयात मुक्त होणं, हे याच्या मागचं खरं ध्येय आहे. आणि ह्या ध्येयामध्ये 8वी ईट खरी देवाजी सरांनी रचली आहे. आणि त्यांच्या टीमचं आणि सरांचं खूप खूप अभिनंदन. राहुल सरांना जास्त टाइम मिळावा म्हणून मी जास्त काही आपला वेळ घेत नाही. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद सर. आपलं जे आता हा कार्यक्रम चालू आहे, युट्यूबला लाईव्ह चालू आहे, की आता आपले जे दीपक भाई आहेत यांनी हिंदीत मनोगत व्यक्त करावं. भरत भाई त्यांनी हिंदीत मनोगत व्यक्त करावं, मी त्यांना विनंती करतो. सर जी आप आइए और हिंदी में बात कीजिए. सबको मेरा नमस्कार. और थोड़ा लैंग्वेज प्रॉब्लम होगा, लेकिन मैं सबको एक बात कहना चाहूँगा अभी स्टेज से कि एक ऐतिहासिक दिन है कि आज सारे भारत में नहीं बल्कि मैं तो ये मानूंगा कि सारे विश्व में ये 13 प्रोजेक्ट का जो क्या बोलते हैं यहाँ पर, हाँ वह खातमुहूर्त बोलते हैं, पाया भरनी का जो मुहूर्त हो रहा है. तो ये सब लोग जब यहाँ सब जो लोग हाजिर है वो सब एक ऐतिहासिक मौके पर हम सब इकट्ठे हुए हैं. और एक खास बात की ये कार्यक्रम को सफल बनाने के लिए, ये कंपनी को यहाँ पहुंचाने के लिए अपने जो चैनल पार्टनर है सब, अभी सर ने सबका सम्मान किया, तो वैसे चैनल पार्टनर से ही ये सब आगे आ सकता है और एक काम हो सकता है. और आपने जैसे आपके पहले 10,000 मेंबर क्रिएट किए, तो वो सब करने के लिए उसकी जो मेहनत है उसके हिसाब से आज हम यहाँ पाया पूर्णी का ये मुहूर्त कर रहे हैं. तो इसको आगे भी बड़े बड़े काम करने और आगे जाना है. और ये सब लोग अभी आप मार्केट में काम कर रहे हैं, तो खास करके उसका जो महत्व है चैनल पार्टनर का, सर ने आगे सब समझाया है. तो वो आपके पास आते हैं, किसान के पास. और खास करके मैं ज्यादा कंपनी के बारे में या आगे कुछ कहूँ इसके ज्यादा मैं किसान के बारे में कहना चाहूंगा
कि खास करके जो किसान को फायदा होता है, वो जो नेपियर ग्रास बोना है और एमबीपी द्वारा जो कंपनी को रॉ मटेरियल पहुंचाना है, उसका जो फायदा है वो समझाया है वो सबने, और ये 10,000 मेंबर करके वो जो सब आगे बढ़ रहे हैं। तो इसमें काफी लोग होंगे जो अभी इसको पता नहीं होगा कि इसका फायदा क्या क्या होने वाला है। तो एक एकड़ में जैसे हम गेहूं बोते हैं, मूंगफली बोते हैं, कुछ भी बोते हैं, तो जो हमें प्रोडक्शन मिलता है तो हम पूछते हैं कहीं पर कि भाई कितना मिलता है, तो बताते हैं कि कम से कम हम एकड़ में 50,000 कमाते हैं, 60,000 कमाते हैं। तो वो जो अलग अलग बोलते हैं तो 50-60,000 में वो पूरा आ जाता है। अगर उसमें हिसाब लगाया जाए कि वो खेत कितने में तैयार हुआ, सीड्स कितने का लगा, वो सब हिसाब लगाए तो पीछे 10-15 हजार बचते हैं, और वो भी रनिंग नहीं बचते। अगर दुष्काल आ गया और कुछ ऐसा आ गया तो वो भी नहीं बचता। लेकिन नेपियर ग्रास जब लगाते हैं तो उसका पूरा हिसाब करके हमने लगाया है कि अगर वो सही तरीके से लगाया जाए तो कम से कम 70,000 से लाख रुपए की आमदनी हो सकती है इसमें। और उसका अपना जो उसके बारे में सारी डिटेल जो आपके पास आकर किसान को समझाते हैं, वो भी हमने अभी ब्रोशर में तैयार की है। तो वो भी भाषा थोड़ी आपकी अलग पड़ेगी, लेकिन मैं भी वो भी तैयार करके अभी इसमें अपने देवाजी सर को दे दूंगा मैं। तो उस हिसाब से आपको ये दिक्कत नहीं आएगी कि ये समझने में कि कितना खर्च होता है और कितना प्रोडक्शन होता है। और इस मौके पर अभी गुजरात की हमारी जो टीम आई है यहाँ से, गुजरात से, उसमें सबने वो भी आपसे आपके बाद जुड़े हैं, लेकिन उसको दिखाने के लिए, उसको बताने के लिए कि वैसे भी 10,000 मेंबर करना ये कोई कठिन बात नहीं है, लेकिन अच्छी तरह से बाजार में सामने आना चाहिए, उसको समझाना चाहिए, वहां जाना चाहिए। वो घर बैठे बैठे नहीं होगा। और उसके बारे में एक भी और बात भी है, मैं कहना चाहूंगा कि इसमें जो सर ने बात की थी, हम बैठे थे तब महिला बचत गट की, तो उससे लेवल पे भी हम आगे जा सकते हैं कितने भी, और आगे काम हो सकता है महिला किसान गट से भी। और इससे ज्यादा मेरी बात भी आप पे पल्ले नहीं पड़ी होगी भाषा के कारण, तो मैं अभी यहाँ से मेरा ये भाषण समाप्त करता हूँ और सबको मेरा नमस्कार। धन्यवाद सर जी। आपकी भाषा में जो आप समझाया कि गुजरात और महाराष्ट्र, अभी गुजरात और महाराष्ट्र बोला तो नंदुरबार से गुजरात दूर नहीं है सर। हमारी टीम काम करते करते गुजरात बाउंड्री में कब पहुंच जाते थे हमको खुद को पता नहीं चलता था। तो इसमें कोई बड़ी बात नहीं सर, आपने बहुत ही अच्छी तरह से समझाया और समझने की कोशिश की। याच्या पुढे मी आमचे मुंबईचे BDS कार्तिक सर यांना मी आमंत्रित करतो। कार्तिक सरांनी यावं। नमस्कार सर्वांना, माझं सर्वात आधी तर खूप खूप शुभेच्छा, शुभकामना आहे, वंदन। आज व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आमचे MPO ओनर, वेगवेगळ्या तालुक्याचे आमचे उद्योजक जे आले त्यांचं मनापासून मी स्वागत करतो। गुजरातवरनं आलेली टीम जी आज बघण्यासाठी आली आहे की कसं काम होतं, काय होतं, त्यांचंही मी स्वागत करतो। नंदुरबार तालुक्यातील जनता, आपले सदस्य, MVP ओनर, MPO मध्ये डायरेक्टर्स, आपले चॅनल पार्टनर, त्यांना तर सोडूच शकत नाही मी, म्हणजे ते तर महत्त्वाचे आमचे, आणि त्याशिवाय मागे बसलेली आमची माता भगिनींनो, आपण सगळे लोक आज इथे आले आणि त्याबद्दल मी सर्वात आधी आमच्या पूर्ण MCL परिवारातर्फे मनापासून आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि विनंती करतो की सगळ्यांनी स्वतःसाठी जोरात ताळी वाजवावी। काय ताळी वाजवल्याने झोप येत नाही ना, नाही तर संध्याकाळी झोप येऊन जाते आपल्याला, दुपारपासची वेळ आहे, ठीक आहे। महत्त्वाचा विषय आहे की
सरांनी सांगितलं पोल्युशन बद्दल, प्रदूषण कसं नियंत्रित होणार आहे, रोजगार कसा मिळणार आहे, नेपियर गवत शेतकरी लावणार आहे, जे 150 ते 250 टन प्रोडक्शन होणार आहे वर्षाला, त्याच्यामुळे 1.5 ते 2.5 लाख रुपये रिव्हेन्यू, आणि त्याच्यामध्ये खर्च जास्त नाही, म्हणजे चांगलेच पैसे शेतकऱ्यांच्या हातात येणार आहे. त्याशिवाय ऑर्गॅनिक शेती आपण प्रमोट करणार आहे, बाकीचे प्रोडक्ट आहे, व्हॅल्यू ॲडिशन आहे. आमचे MP ओनर काही विषयावर बोलले, सोनवणे सर बोलले, भरतभाई बोलले, पण आज ॲक्च्युली सांगू ना तर बोलायचा दिवस नाही आहे. का बोलायचे दिवस आजचे 2 ऑक्टोबरला आधी होता, जेव्हा मी बोललो होतो, इथे भरपूर बोललो होतो. आज ॲक्च्युली दाखवून द्यायचा दिवस आहे की आम्ही आज कामाची सुरुवात करतोय. आम्हाला लोक विचारायचे, देवाजीलाही विचारत असेल, कधी तुमचा प्रोजेक्ट चालू होईल, होणार की नाही, हा करणार की नाही, पळून जाणार का, अरे बाबा तुझे 500 घेऊन मी पळून जाणार का. तर विषय असा आहे, हे प्रश्न जे होते ते खोटे नव्हते, हे योग्य होते. आणि याचं कारण असं होतं की आपला मागचे अनुभव असे आहे. भरपूर लोकांनी असं केलं, भरपूर कंपन्यांनी असं केलंय, पण इथे ते शक्यताच नव्हती. मी स्वतः बिल्डर आहे, रिअल एस्टेटचा माझा बिझनेस आहे, MBAचं माझं शिक्षण आहे, आणि 3.5 वर्ष मला झाले MCL बरोबर, डॉक्टर श्याम गोलब सरांबरोबर. मला यांच्या डोळ्यात बघितलं ना की दिसतं की यांनी काहीतरी करायचे ठरवून आले. ते किती मोठे आहे, किती कलेक्टरची पोस्टवर आहे, काय डॉक्टर आहे ते नाही बघत मी आज. तेव्हा बघितलं होतं जेव्हा आलो. आज मी बघतो की त्यांच्या आत, त्यांच्या मनात ती आग आहे, आग काहीतरी करून दाखवायची, आणि त्या आगेची प्रेरणाने आज हे सगळं काम होतंय. लोक जोडले गेले तर का जोडले गेले? काही लोक गुजरातवरनं आले तर थोडंसं मी आपल्या अनुमतीने हिंदीमध्ये बोलतो. कुछ लोग जुड़े, धीरे धीरे लोग आते गए, कारवा बनते गया, और आज हम लोग 14 मई को कंपनी ने 100 प्रोजेक्ट का भूमि पूजन किया था, जिसमें से 15 प्रोजेक्ट का आज एक्चुअल स्टार्ट ऑफ वर्क हो रहा है. 13 प्रोजेक्ट महाराष्ट्र में, 1 गुजरात में और 1 प्रोजेक्ट कर्नाटक में. मगर मैं आपको गारंटी के साथ कह सकता हूं बाय अगस्त एंड 100 के 100 प्रोजेक्ट का काम चालू होगा. और ये 1-2 जगह पे नहीं होगा, कम से कम 7 स्टेट, कम से कम, और ज्यादा से ज्यादा 25 स्टेट में होगा अलग अलग. 100 के 200 होंगे, 100 के 99 नहीं होंगे. आज हम लोग जिस स्टेज पे आ गए हैं, अब हमको एक्चुअली बोलने की, बताने की जरूरत नहीं है. आज हम लोग जो पहले बताते हैं कि भाई आपको ये फायदा मिलेगा, आपको वो मिलेगा, वो सब खत्म हो गया. नंदुरबार में तो क्लोज हो गया. आज से यहाँ काम चालू होगा, 2-5-10 दिन में पिकअप लेगा, प्रोग्रेस होगा. आने वाले दिवाली तक हमारे टारगेट है कि अगर सारी परमिशंस आ जाती है, जिसमें सर का सहयोग भी रहेगा तो आसान होएगी. आप लोगों का सहयोग रहना चाहिए, क्योंकि परमिशंस भारत में अभी भी एक कॉम्प्लिकेशन है. सर का ऑलरेडी एनए के प्रोसेस में है, और आज ही मैंने देखा कि उनका टेम्पररी एनए ऑर्डर, तात्पुरता एनए असं म्हणतो आपण, वो आ चुका है. तो आई थिंक 1-1.5 महीने में उनकी सारी परमिशन आ जाएगी. बट आप लोगों का सहकार भी उसमें देवाजी सर के साथ होना चाहिए. आज ये कंपनी का टारगेट है कि दिवाली तक हम रेडी करें, बट डेडलाइन है 26 जनवरी 2022. तब तक में ये फैक्ट्री प्रोडक्शन में लाना है. उसके लिए जो टारगेट है वो सर कर चुके हैं, 10,000 लोगों को, परिवार को जोड़ चुके हैं. अब उनको कुछ नहीं करना है, सिर्फ परमिशन लानी है. बाकी सब काम कंपनी करेगी, उनके साथ करेगी, इनके साथ करेगी, आपके साथ करेगी. तालुका का विकास होगा, 500 से 2,500 लोगों को रोजगार मिलेगा डायरेक्ट. इनडायरेक्ट कम से कम 10 से 15,000 किसानों का फायदा होगा. पॉल्यूशन जाएगा, फॉरेन एक्सचेंज बचेगा, कितने ही फायदे होंगे. आज यहाँ पे जमीन में देखता हूँ ना, तो कुछ जमीन में खेती हो रही है, और बहुत सारी जमीन ऐसे ही पड़ी है. जैसे सर ने बताया, बारिश नहीं आई है. बारिश नहीं आई तो पानी कहाँ से आएगा, पानी नहीं आया तो खेती कहाँ से होगी. तो उसके लिए जो फंडिंग चाहिए, उसके लिए जो काम करना चाहिए, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर कन्झर्वेशन, शेततळं म्हणा, जे काय म्हणा, या सगळ्यांसाठी, आणि असे आणखीन उपक्रम, ते हेल्थचे असू द्या, मेडिकलचे असू द्या, एज्युकेशनल असू द्या, 20% स्वतःचे प्रॉफिटचे 20% MCL या फॅक्टरीचे आजीवन नंदुरबार तालुक्याच्या विकासासाठी खर्च करणार आहे. CSR फंड 2% कंपनी खर्च करते, 2%. त्याच्यात पण सेटिंग होतात, इतना दे दूंगा, इतना मेरे को वापिस दे दे. इथे ते सगळं होणार नाहीये. इथे आपल्या लोकांच्या हितासाठी, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनत, जे काय आवश्यक आहे ते करता येणार आहे, आणि ते सगळं या फॅक्टरीमुळे होणार आहे. आणि हे फॅक्टरी, हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचं स्वप्न होतं, बायोफ्युल. त्या स्वप्नाला डॉक्टर श्याम गोलब सरांनी 20 वर्ष मोठं केलं, आणि त्याला प्रकृतीचा आणि स्वतःच्या मेहनत, प्रकृतीचा आशीर्वाद आणि स्वतःच्या मेहनतनी असं वेळेवर आणलं की आज हे प्रत्यक्ष रूपात होतंय. आणि ही संधी आपल्याकडे आली आहे. आज ऍक्च्युली मी जसं सांगितलं, मी जास्त बोलणार नाहीये, कारण आज आपण दाखवतोय. जेव्हा आपण दाखवतोय तर बोलायचं काय आज आपल्याला. तर आज तुम्हा सगळ्यांना
मी परत एकदा खूप 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 शुभेच्छा देतो, कारण ह्याच्यामुळे फक्त नंदुरबार तालुक्याचे काही लोकांचा नाही, पूर्ण तालुक्याचा विकास होणार आहे. पशु पक्षी प्राणी वनस्पती म्हणजे जीवसृष्टी पर्यावरणावर निर्भर करते त्याचंही भलं होणार आहे. आणि असा उपक्रम ज्याच्यामध्ये पर्यावरणाची सुरक्षा, आपल्या तालुक्याचं हित, देशाचं हित, धरतीमाताचं हित, सगळ्यात प्रॉब्लेमचं सॉल्युशन एका फॅक्टरीमध्ये, असा कोणताही दुसरा उद्योग नाहीये. आपली फॅक्टरी पर्यावरण प्रेरक म्हणजे त्याला वाचवणारी आहे, बिघडवणारी नाहीये. आणि याच्यामुळे आपण सगळ्यांनी खूप खूप शुभेच्छा द्यावी, खूप खूप आशीर्वाद द्यावे की हे लवकरात लवकर व्हावं, त्याच्यासाठी सहयोग द्यावं. आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद कार्तिक सर. इथे पार्थू शिरोडे सर यांनी सन्मान्य व्यासपीठ येथे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे माझ्या आयुष्यातला हा एक आनंदाचा क्षण असं मला मानतो. कारण एमसीएल या परिवाराने फक्त तालुक्याचाच नव्हे तर निश्चितच या देशाचा पायागड राहणार नाही. बंधू, आपण सकाळी उठतो आणि सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत सकाळी उठल्याबरोबर आपण चहा पितो, तो सुद्धा आपण विष. भाजीपाला घेतो तोही आपण विष. अन्नधान्य खातो तेही विष. आणि हे विष आणि हे जे जमिनी आपण म्हणजे कशाने पिकवतो तर सगळ्या जमिनीमध्ये सगळे जे म्हणजे आपण रासायनिक जे म्हणजे एक प्रकार फवारणी करतो आणि कालांतराने ही जमीनही नष्ट होणार, कालांतराने ही जमीनही पिकू शकणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ग्लोबल वॉर्मिंग सारख्याची परिस्थिती या जगावर येऊन ठेपली आहे. आणि या ग्लोबल वॉर्मिंगच्या म्हणजे पर्यावरण की जी स्थिती वाचवायची असेल तरी आणि मानवाचा खरोखर म्हणजे एक शारीरिक सुदृढ असं वाचवायचं असेल तर आजची गरज आहे सेंद्रिय खत, आजची गरज आहे पर्यावरण मुक्त, आजची गरज आहे संपूर्ण म्हणजे जवळजवळ अशा दृष्टीने सर्वांनी प्रत्येक मानवाने मी या निसर्गाशी बेईमानी करणार नाही, या निसर्गाशी मी इमानदारी करेन. या निसर्गाला जर आम्ही सर्वस्व नष्ट केला तर हा निसर्ग आपल्याला निश्चितच नष्ट केल्यास होणार नाही. आणि म्हणूनच या संपूर्ण गोष्टीतून आजचा हा जो म्हणजे एमसीएचा प्रोग्राम आहे संपूर्ण देशामध्ये, हा एमसीएला प्रयोग जवळजवळ संपूर्ण मानव जातीला, शेतकऱ्यांना आणि संपूर्ण आमच्या ज्या म्हणजे मजुरांना या वाचवणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी फक्त एक विनंती करेन, हे सगळे टीम जे आज आमच्या देवाजी बापूंच्या की ज्यांच्या प्रयत्नांनी आज येथे आहेत, आज जी टीम आहे ती सर्व टीम जेणेकरून प्रामाणिकपणाने देवाजी भाऊ एकटे आहेत आणि त्या सर्व टीमाने अत्यंत प्रामाणिकपणे आपलं घरचं काम आहे, माझं काम आहे, मी या टीमचा एक जबाबदार घटक आहे, मी या ठिकाणी 2 पैसे उद्यासाठी चांगल्यापैकी मिळवणार आहे आणि म्हणून माझं काम मी करणार आहे आणि ते काम मी प्रामाणिकपणे करेन. एवढं फक्त जर प्रत्येकाने ठेवलं तर देवाजी भावनाही मोठं होईल आणि एमसीएल टीम मोठी होईल आणि हा तालुका सुफलाम सुफलाम होईल. आणि या तालुक्याचा प्रत्येक व्यक्ती आज 2 ते 2.5 हजार कुटुंब या ठिकाणी सुखरूप होतील आणि जवळजवळ मग या तालुक्याचा विकास या माध्यमातून निश्चित होईल. आणि हे शुभेच्छा मी सर्व टीमला देतो आणि सगळे या पुरुषाला देतो. जय हिंद, जय भारत. सिंत्री नाना यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. मी 2 मिनिटं मला लगेच आदरणीय व्यासपीठ, आजच्या पायाभरणी शुभारंभाला बाहेरून आलेले आदरणीय रावल साहेब सर,
रावल साहेबांचं एकंदरीत आल्यापासून मी मागे पण त्यांच्या एका कार्यक्रमाला मी इथे हजर होतो. रावल सर आपल्या शब्दामध्ये आपल्या बोली भाषेमध्ये इतकी ताकद आहे की हे जे प्रकल्प आहे आपण म्हटलात आज महाराष्ट्रामध्ये या प्रकल्पाचं माझ्या हाताने पायाभरणी होते. याच्यानंतरही साहेब आमच्या महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याच हाताने त्याची पायाभरणी झाल्याशिवाय राहणार नाही. आपण देवाजींच्या बाबतीमध्ये म्हटलं की एक आपण हास्य पद्धतीने म्हटलं की देवाजी 500 रुपये घेऊन कुठे जाईल. रावल साहेब आज ह्या देवाजीची सर्वसामान्य माणसाची आमच्या तालुक्यामध्ये एक असा ठसा उमटवलेला आहे की राजकीय मंडळी विचारता की देवाजी कोण आहे. उसे हमें मिलना है, त्या देवाजीला आम्हाला भेटायचं आहे. हा देवाजी कोण आहे की पूर्ण तालुका पिजून 10,000 सभासद केले जेणेकरून आमच्या तरुणांच्या हाताला सक्षमपणानं काम मिळेल, आमचा शेतकरी सुजलाम सुफलाम होईल. आमच्या श्रावणदादांनी खूप या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. तर खऱ्या अर्थानं रावल साहेब मी तुम्हाला आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं रनाळा पंचकुशीच्या वतीनं आणि सभासदांच्या वतीने एक विनंती करेल. साहेब आपण अतिशय प्रामाणिक माणसावर आपण जबाबदारी टाकलेली याचं सोनं झाल्याशिवाय रावल साहेब आपलं राहणार नाही. आपण आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. माझे सन्माननीय मित्र देवाजी, आज देवाजी कुठे आणि मी कुठे, मी त्यांची बरोबरी आज करू शकत नाही. देवाजी आज फार मोठे झाले, ज्यांची ओळख जिल्हा तालुक्यामध्ये झाली, ज्यांना मोठी मोठी लोक ओळखायला लागली. हे तर कोण देवाजी. आज तर परिस्थिती अशी आहे की देवाजी कोण आहे, देवाजी कोण आहे. आपल्या सर्व सहकार्यांनी साहेब आज आमच्या परिसरामध्ये आपण हा जो प्रकल्प उभा केलेला आहे खऱ्या अर्थानं याला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मी आमच्या परिसराच्या वतीनं एक शेतकरी या नात्यानं मी तुम्हाला आजच्या प्रसंगी ग्वाही देतो. आज मला या कार्यक्रमाला बोलवलं, मान सन्मानित केलं आणि बोलण्याची संधी दिली. रावल साहेब आपल्या टीम सहित आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि देवाजींचं देखील या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आपल्या नंदुरबार जिल्ह्याचे आदरणीय आणि नंदुरबार जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषद सदस्य, रनाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि नंदुरबार तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि जे अगदीच कालपासून रावल साहेब ज्या रणधुमाळीमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, सामोरे गेलेले आहेत, आज त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी देवाजीच्या वतीनं त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि मी शंकरभाऊ साहेबांना एक सर्वांच्या वतीनं विनंती करेल, ग्रामस्थांच्या वतीनं आपण या ठिकाणी 2 शब्द मार्गदर्शन करावं अशी मी आपणास विनंती करतो. देवाजी एग्रो प्रोडक्ट्सचे प्रमुख माननीय देवाजी भाऊ रावल साहेबांनी त्यांची या प्रकल्पात ज्यांनी सहकार्य केलं ते त्यांचे सर्व सहकारी, आमच्या बंजारा समाजाचे नेते श्रीयुत राठोड साहेब, आपले कृषी सहाय्यक कागणे साहेब, उपस्थित मंचावर असलेले सर्व माननीय सन्माननीय या उद्योगाला मदत करणारे सर्व सन्माननीय संचालक, उपस्थित ग्रामस्थ, आमचे मित्र नाना भाऊ आणि भगिनींनो, प्रकल्पाचे बोर्ड घालले गेले आणि मध्यंतरी पुन्हा हवेच्या वादळाने गेले. बऱ्याचशांना शंका उपस्थित झाली की प्रकल्प सुरू झाला, रोड झाला, ते झाला आणि बोर्ड कुठं गायब झाले. मगाशी मी मागच्या 1 महिन्यापूर्वी नाना भाऊ आणि देवाजी भाऊ यांची आमची भेट झाली. म्हटलं काय गडबड काय, म्हटलं आरंभ झाला आणि त्याचा एंड झाला काय कळत नाही बुवा. नाही म्हणे ते वादळाने बोर्ड गेले. कार्यक्रमाची शानदार सुरुवात होणार आहे, प्रकल्प तुमच्या गावी उभा राहणार आहे, याच्याबद्दल जराही मनामध्ये तुम्ही संशय बाळगू नका. आणि खरंच आज तो दिवस सुदिन उजाडला आणि आजच्या या दिवशी आज मान्यवरांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं, त्याचं एक प्रकारचं शानदार सुरुवात झाली. मी या ठिकाणी जास्त काही बोलू शकत नाही, कारण प्रकल्प सुरू होतात आणि मध्येच बंद पडतात.
काय असतं, अनेक अडचणी असतात, अनंत भानगडी असतात, परंतु देवाभाऊंची जी चिकाटी आणि त्यांच्या उद्योगाप्रती असलेलं एक साहस म्हणावं त्याला, कारण हे साधी गोष्ट नाही आहे. कारण आजपर्यंत काय एक समज होता की मोठा उद्योग किंवा कुठे फॅक्टरी काढायची, कुठला तरी मोठा उद्योगधंदा उभा करायचा तर कोणीतरी मोठा तरी शेठ असावा लागतो, कुणाला तरी उद्योगपतीच्या घरी जन्म घ्यावा लागतो, अशी एक मनाची कल्पना असते. परंतु एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये खोडाण्यासारख्या गावामध्ये जन्माला येऊन आपल्या आईवडिलांचं नाव सार्थक करण्याचं एक ध्येय, फार जास्त शिकलेले नाही आमचे देवभाऊ, परंतु सतत पाहतो मी परिश्रम, एक चांगल्या प्रकारचं मेहनत, आदरणीय संत महात्म्यांच्या प्रती असलेला आदर. खरं ते भगवान बाबा आमच्या समाजाचे जे दैवत आहे, त्या दैवताच्या प्रती असलेली त्यांची श्रद्धा, या सर्व गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र येऊन मिळतात तिथे काही ना काही एक प्रकारचं यश मिळतं आणि एक प्रकारचं मूर्त स्वरूपात काहीतरी उभं राहतं. आणि अशा पद्धतीने आज ह्या ठिकाणी हा देवा भाऊ आणि त्यांचे राहुल साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही स्वतःला धन्य समजतो की आमच्यासारख्या ह्या पूर्व भागातल्या अतिदुष्काळी गावामध्ये एक चांगल्या प्रकारचा प्रकल्प उभा राहून शेतकऱ्याप्रती असलेलं काम, शेतकऱ्यांच्या जीवनावर अवलंबून असलेलं मजूर वर्गांना मिळणारं काम आणि जे थोडेफार शिकलेले असतात, ज्या युवकांची आशा असते, जिकडे तिकडे बेरोजगारी झाली आणि कोरोनाने कहरच केलेला आहे. या कोरोनाच्या वातावरणामुळे जर सर्वात जास्त नुकसान कोणाचं झालं असेल तर आमच्या त्या विद्यार्थी बंधूंचं, तर ते शिक्षणापासून वंचित झाले. ज्यांच्या घरी मोबाईल आहे, ज्यांचे पालक सुशिक्षित आहे, ज्यांचे पालक वेल एज्युकेटेड आहे, अशा पालकांनी त्यांच्या मुलांना ते मोबाईल एक प्रकारचं घेऊन ते ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. परंतु ह्या परिसरात असलेला जो सर्वसामान्य कुटुंब, शेतकरी, बेरोजगार जे लोक आहेत, त्यांच्या मुलांना कसलं काय मोबाईल आणि कसल्या काय, म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा पुरता खेळखंडोबा झालेला आहे. आणि दुसरा हातावर असलेला मजूर, जो बिचारा सकाळी मेहनत करतो, सायंकाळी आपल्या घरी आपला चरितार्थ चालवण्यासाठी रोजीरोटी नेतो, ह्या दोन लोकांचं सर्वात जास्त नुकसान झालं असं मला वाटतं. परंतु काही का असेना एक आशेचा किरण या उद्योगामुळे एक निर्माण झालेला आहे की या परिसरात एक चांगल्या प्रकारचा उद्योग उभा राहील, मजुरांना काम मिळेल, बेरोजगारांना एक व्यवसाय, जे टेक्निकल आहे, जे स्किल वर्कर आहे, त्यांना एक टेक्निकल पद्धतीने एक इथे नोकरी मिळेल. आणि आमच्या शेतकऱ्यांचा जो वाया जाणारा बग्यात ज्याला म्हणतो आपण, जे आम्ही फेकून देतो किंवा जाळून टाकतो शेतामध्ये, अशा पद्धतीचं जे रॉ मटेरियल आहे त्या मटेरियलला इथे किंमत मिळेल आणि आमच्या शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील आणि जेणेकरून तो सुखी होईल. आणि इथं होणारं जे प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट सुद्धा शेतकऱ्यांच्या उपयोगी आहे. त्यापासून मिळणारं खत, त्यापासून मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या मला देवाभाऊने एक दिवशी पूर्ण कल्पना. कारण मागे ते ज्यावेळेस याची कागदपत्र गोळा करत असताना मी कोरोनाचा आजारी होतो, त्यावेळेस मला भेटायला आले होते, त्यावेळेस त्यांनी समजून सांगितलं मला सर्व. म्हटलं काही हरकत नाही की देवाभाऊ जे जे सहकार्य आमच्या गावकऱ्यांच्या पद्धतीने तुम्हाला देता येईल ते सर्व सहकार्य देऊन हा एक चांगल्या प्रकारचा उद्योग तुम्ही आमच्या परिसरात उभं करतायत. आम्ही स्वतःला धन्य समजतो आणि आपल्याला एक धन्यवाद देतो की तुम्ही राहणार साक्री तालुक्यातले पण नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुम्ही एक चांगल्या प्रकारचा प्रकल्प उभा करून आम्हाला एक सहकार्य करत आहेत. आम्हाला एक चांगल्या प्रकारचं एक मार्गदर्शन आणि एक उत्साह आमच्या मनामध्ये सुद्धा आता असं वाटतं की आपण याच्यामध्ये सहभाग व्हावा ना, एक चांगल्या प्रकारच्या उद्योगात एक चांगलं सपोर्ट करा, चीअर अप ज्याला म्हणतो आपण, तशा पद्धतीने करून देवाजीभाऊ यांना आणि त्यांच्या राहुल साहेब आणि त्यांच्या सर्व टीमला मी माझ्या रंगळा ग्रामस्थांच्या वतीने एकच सांगतो की तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कुठल्याही प्रकारची शंका बाळगू नका, हीच प्रभूचरणी प्रार्थना करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. याच्या पुढे आपले शिरपूरचे MPO व आपले नानाभाऊ शिंत्रे व भाऊसाहेब शिंत्रे यांचा सत्कार राहिलेला होता. त्यांचा सत्कार आमचे टीमचे देवाजी भाऊ सर यांनी करावा, मी त्यांना विनंती करतो.
धन्यवाद सर. याच्या पुढे आपण जो आपला प्रामुख्याने जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्याकडे वळू व इथे जे जमलेले मान्यवर ज्यांनी आमच्या कंपनीबद्दल MCL बद्दल व आमच्या देवाजी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीबद्दल जे मनोगत व्यक्त केलं त्यांचे मी आभार व्यक्त करतो. मयूर महाजन पाचोरा MPO यांनी स्टेजवर येण्याचे करावे. त्यांचा सत्कार आमचे देवाजी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे फुलगच्छ देऊन सत्कार करतील. जनकभाई MPO भावनगर गुजरात. और यहाँ पे अपने जो यहाँ पे जो अपने YouTube लाइव जो है BNB अहमदाबाद, इनका सत्कार भी हम हमारी टीम की तरफ से करना चाहते हैं. और इनका हम इतने दूर से आए और पूरे इसमें लाइव दिखाने का अपना ये किया. आपकी वजह हमारी टीम की वजह से आपका धन्यवाद और सत्कार. आ जाओ ऊपर आ जाओ. आमचे नंदुरबारचे चोकर नाना सर यांचा सत्कार मनोज पाटील यांनी करावा. धन्यवाद सर. इथं आपला जो प्रामुख्याने जो कार्यक्रम आहे तो आता आपण तिकडे सर्व मान्यवर व जमलेले MPO ऑनर यांना तिकडे आमंत्रित करतो व तिकडे सर्वांनी थँक्यू सर. नहीं तो बच्चे क्या मुझे बंद रहे नहीं खाली हम चालू रहे. हाँ बस चालू
दिवा प्रत्येकांमध्ये एक दिवा पेटवा बस झालं. ते हवेत राहणार नाही आहे. पेटवता आलं तर पेटवा. उत्पत्ती करा बस झालं. बस झालं बुवा. एक असू द्या सध्या सगळं होणार नाही. गणपतीला दाखवा. आज बोलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ठीक आहे. आता ते ठेवून द्या. त्यांना टीका करा. जमीन वो साइड वाले लोग साइड वाले लोग त्यांना उधार द्या. छोटी बोललेलं डिस्ली इथे द्या. इथे द्या. तिथे नाही ना भाऊ. एक छोटासा खड्डा करा ना. 5 वेळ जाईल असं होतंय का बघा. इथे कडक मुरूम आहे. कडक मध्ये करू नका. नरम भागात करा. इथे करा. इथे चालेल. छोटासा खड्डा. कोणावर माती माती काढा. 5 टमाट 5 लिटर बाजूबाजूला राहिली तरी चालते. ती वीट आहे ना ते पाणीने भिजून टाकावी. भिजून टाका. बादलीत टाका. बादलीत हो थोडासा थोडा पुरता चालत ना. एकदम पूर्व करण्याचं ना पण पाच वीट इथे आणा. नाही तुम्ही ठेवू नका. इकडे जा. थांबा इकडे जा. इथे ठेवा.
पाण्यात भिजवली हो भिजवली. मटेरियल टाकून बनवलं का? थोडं मटेरियल टाकून थापीने करा. रमेलाच घ्या थोडं, जास्त काय एकदम पक्का पाहिजे असं नाही. थापीने मिक्स करून जमेलाच घ्या. हो थापीत मिक्स करून घ्या. आणायचं बस झाला गरज नाही आणायचं. खाली टाकून पसरवून घ्या. खाली टाकाय पाणी टाका. खाली पसरवून तुम्हाला टाकून द्या. लेवल कम्प्युटर बदलायला पाहिजे. आणि आणखीन एक गमेला माल बनवून थोडासा कडक. ठीक आहे बुवा, तुम्ही इथून पहिली वीट तुम्ही आणि काय आता सगळ्या दिवसा भगवान काही चर्चा घेऊ नका. तेव्हा येते बिंदा. गणपती बाप्पा गणपती बाप्पा कोपऱ्यात अशी पहिली बस. दुसरी ज्या कोणाला देवं गौरीपुत्र विनायकं थोडी लांब ठेवा. जेवढे लोक एका बरोबर एक वीड द्या सगळ्यांच्या हातात कंबाईन. येस सर एक वीट घ्या सर्वजण एक वीट हात सर्व जणांना मिळून ठेवा. चला आपली सर्व टीम आहे आता इकडं. ही शेवटची वीट ठेवा. आणि आम्ही पण तुमच्या बरोबर. वी आर वन टीम. चला आम्ही तुम्हाला हात लावला म्हणजे आम्ही लावतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. त्याच्यावर 5 तारखेला बंद करायचं. गावडाने ती माती घेऊन खड्डा बुजवून टाक. ते संपूर्ण मटेरियल टाकलं ते तरी मटेरियल टाकलं तरी चालते. आणि वरून मुडीची माती टाक. हो तो वादळ आलं होतं.
त्याच्यानंतर फावड्याने ती माती वरती येतं. लक्षात ठेवा. ते काय कन्स्ट्रक्शन येणार फावडा घेऊन बंद करून टाक. आजचा जो आपला कार्यक्रम होता पायाभरणीचा, ज्याला खातमुहूर्त असं पण म्हणतात, तो झालेला आहे आणि उद्या परवापासून ॲक्च्युअल काम पण चालू होऊन जाईल. आणि आपण सगळं देवाला प्रार्थना करूया की आपली फॅक्टरी सर्वात पहिली सुरू झाली पाहिजे 15मध्ये पण, आणि सगळे मिळून याला सहकार्य करूया. आपले मोठे लोक जे आहेत तिथे सगळे आशीर्वाद देऊया. आम्ही शुभेच्छा पण देतोय आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोतच, आणि सगळे मिळून हे लवकरात लवकर पूर्ण करूया असं सांगून मी आजच्या कार्यक्रमाची समाप्तीची घोषणा करतो. खूप खूप धन्यवाद. लाइन में, सब लाइन में, लाइन कितनी लंबी क्यों ना हो जाए. हाँ, हमारा कैमरे में सब आता है. ये MCL की दीवार सब आ जाओ. नहीं. असं मागे या ना. या सर या असं वाला आम लाइन ले जाओ. ठीक है पाटा ढनक भाई. बी फॉर विक्ट्री. ओके. थँक्यू. वा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मजबूत टिकावं. खूप खूप अभिनंदन. जबरदस्त. आता आमच्या तयारीत आहे. तयारीत आहे आता. सर चालू है पूरा हो गया लेडीज को है ना. एक मिनट बंद रखियो, बाकी ऊपर ही लाइन में खड़ा कर दो सबको, एक लाइन कर दो.
ओके चलिए बन ખાલી છે ને 2 મિનિટ સર બોલી જાય પ્રોગ્રામ વિશે અને હવે પછી ગુજરાત રાજસ્થાન બધે આ રીતે પ્રોગ્રામ ચાલુ થાય છે બરોબર લાઈવ છે नमस्ते दोस्तों, आज नंदुरबार तालुका नंदुरबार डिस्ट्रिक्ट श्री देवाजी बंजारी सर उनकी टीम उनके यहाँ पे आज हमने खातमुहूर्त यानी कि पाया भरनी का कार्यक्रम किया। कल से यहाँ पे प्रॉपर काम स्टार्ट हो जाएगा, कल परसों से। और ऐसा काम आज महाराष्ट्र के 13 तालुके, एक गुजरात का और एक कर्नाटक का तालुका में स्टार्ट हुआ है। आने वाले कुछ ही दिनों में राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, हरियाणा, छत्तीसगढ़, हिमाचल प्रदेश, अनेक जगहों पे ये काम शुरू होने जा रहा है। और मेरा जो मानना है 100 से 150 प्रोजेक्ट का काम अगस्त एंड के पहले स्टार्ट हो जाएगा। और हमारी ये कोशिश है कि ये सारे प्रोजेक्ट बाई 26 जनवरी के पहले रेडी होके इनोग्रेट हो जाए, अपनी देश की सेवा के लिए, धरती माँ की सेवा के लिए, आप सबके हित के लिए, किसानों के भले के लिए। और ये आज हमारा एक ग्रेटेस्ट अचीवमेंट है जो हमने जर्नी की थी। वो जर्नी की एक्चुअली आज ख़त्म नहीं, आज तो शुरुआत हुई है, एक्चुअल शुरुआत। अभी तक तो हम सिर्फ बेस बना रहे थे। आज से जो एक नया आगाज़ हुआ है, जो आरंभ है प्रचंड, जो हमारा नारा है, या जो हमारा नारा है सुजलाम सुफलाम तालुका, सुजलाम सुफलाम राज्य और सुजलाम सुफलाम राष्ट्र, इसका आज से शुरुआत हो रही है। आने वाले कुछ ही दिनों में हम मिलेंगे आपको गुजरात में, राजस्थान में, मध्य प्रदेश में। और आप देखते जाओगे बहुत जल्दी हम ईंधन के क्षेत्र में भारत को आत्मनिर्भर बना देंगे। बस आप सबका साथ, सहयोग, सहकार और आशीर्वाद मिलता रहे। बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू वेरी मच। थैंक यू।